नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आभोना, चांदवड, पिंपळगाव, बसवंत, मनमाड, लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे 10 ऑगस्ट 2024 चे कांदा बाजार भाव। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण उपबाजार आभोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3600 ते 3675 रुपये, सरासरी भाव 3475 ते 3575 रुपये, कमीत कमी भाव 3350 ते 3450 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 2600 ते 3635 रुपये, तसेच खादोती 1400 ते 3000 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 400 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3350 ते 3433 रुपये, सरासरी भाव 3250 ते 3350 रुपये, कमीत कमी भाव 3000 ते 3100 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 3200 ते 3560 रुपये, तसेच खादोती 1500 ते 2600 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 108 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव, बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3400 ते 3681 रुपये, सरासरी भाव 3275 ते 3375 रुपये, कमीत कमी भाव 3100 ते 3200 रुपये, गोल्टा आणि गोल्टी होती 3000 ते 3240 रुपये, तसेच खादोती 2000 ते 2550 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 400 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3250 ते 3355 रुपये, सरासरी भाव 3100 ते 3200 रुपये, कमीत कमी भाव 3000 ते 3100 रुपये, तसेच खादोती 2004 ते 2500 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 28 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3250 ते 3355 रुपये, सरासरी भाव 3150 ते 3252 रुपये, कमीत कमी भाव 3000 ते 3100 रुपये, तसेच खादोती 1551 ते 2500 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 265 नग। पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव 3300 ते 3391 रुपये, सरासरी भाव 3150 ते 3275 रुपये, कमीत कमी भाव 3000 ते 3100 रुपये, तसेच खादोती 1800 ते 2600 रुपये व येथील आजची कांद्याची आवक होती 421 नग। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजार भाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।